समानतेचा, एकेश्वरवादाचा, की तुमचा अवघ्या संपूर्ण सृष्टीचा, संपूर्ण मानवजातीचा पालनकर्ता एकच आहे. त्याने संपूर्ण सृष्टीला निर्माण केलं, त्यानेच मनुष्याला निर्माण केलं आणि त्याने कोणाला उच्च निश्चता बनवली नाही. त्याने म्हणजे वर्णाने, जातीने, पैशाने यामध्ये उच्च निश्चता नाही आहे. त्याने समान मानवजाती निर्माण केली. कुराणमध्ये येते, अल्लाह सांगतो की आम्ही एका स्त्री आणि एका पुरुषापासून संपूर्ण जग बनवलं आणि याद्वारे संपूर्ण जगामध्ये स्त्री पुरुष पसरून टाकले. म्हणजे आपण जे सर्व लोक आहोत ते एक सहकुटुंब आहोत. कोणी कोण्या रक्ताने किंवा कोणत्याच गोष्टीने वेगळा नाहीये. आपली बनावट एक आहे, म्हणजे आपला पालनकर्ता एक आहे. हा संदेश प्रेषित मोहम्मद यांनी दिला. तर त्यांना लोक विचारत की बा तुम्ही सांगत आहात की बा ईश्वर एक आहे, तर मग हे वेगवेगळे जे आज आम्ही पाहत आहोत हे कोण आहे? तर यांच्यावर एक श्लोक अवतरित झालं. ते कुराणमध्ये अशा प्रकारे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, कुल हु अल्लाहु अहद. मराठीत अर्थ होतो, सांगा अल्लाह ईश्वर एकमेव एकच आहे. अल्लाहुस समद, त्याला कोणत्याच गोष्टीची आवश्यकता नाही. कोणत्या गोष्टीची ज्या मनुष्याला आवश्यकता आहे, म्हणजे झोपण्याची, खाण्याची, पिण्याची, ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे ते ईश्वराला त्या गोष्टीची आवश्यकता नाही. लम यलिद वलम युलद, नाही त्यांनी कोणाला जन्म दिला ना त्याला कोणी जन्म दिला. वलम यकुल्लहु कुफुवन अहद, त्याच्यासारखा कोणी नाही म्हणजे कोणीच नाही. ही झाली तुमच्या माझ्या पालनकर्त्याची व्याख्या. यामध्ये स्पष्ट आहे की आम्हा सर्व मनुष्य जातीचा पालनकर्ता एकच आहे. मग त्याला आपण वेगवेगळ्या भाषेमध्ये ऐकू शकतो. जसं आपण संस्कृतमध्ये ईश्वर म्हणतो, मराठीमध्ये भगवंत म्हणतो, अरबीमध्ये अल्लाह म्हणतो, इंग्लिशमध्ये गॉड म्हणतो. परंतु त्याची शक्ती आणि त्याचं सामर्थ्य तो एकच आहे. ही व्याख्या प्रेषित मोहम्मद यांनी आम्हा संपूर्ण मानवजातीला दिली. त्यानंतर त्यांनी एक दुसरा आदेश दिला, ते समानतेचा. त्या काळामध्ये जे उच्चवर्णीय स्वतःला म्हणत होते आणि ज्यांच्यापाशी पैसा, धनसंपत्ती होती, ते लोक गरीब किंवा अन्यायी या लोकांवर खूप अत्याचार करत होते. जे लोक आफ्रिकेतले काळे, वर्णाने, रंगाने, भाषेने यामध्ये भेदभाव करीत होते. त्या काळी प्रेषित मोहम्मद यांनी एक संकल्पना दिली ती समानतेची, की तुमच्यामध्ये कोणीच उच्च आणि कोणीच नीच नाहीये. ईश्वराने तुम्हाला समान बनविले आहे, म्हणून आम्ही सर्व एक समान आहोत. याचं मूर्तिमंत उदाहरण प्रेषित मोहम्मद यांनी यांचे सहकारी हजरत बिलाल हे हाबशा म्हणजे साऊथ आफ्रिकेतील काळे गुलाम होते. यांनी जेव्हा प्रेषित मोहम्मद यांचा प्रचार पाहिला आणि त्यानंतर त्यांनी ती जी दीक्षा घेतली, दीक्षा घेतल्यानंतर समानतेची, यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या सोबत हे राहिल्यानंतर यांना तो स्थान मिळालं जो आज लगत मनुष्य जातीमध्ये कोणालाच नाही मिळालं. तो म्हणजे जे काबागृह आहे मक्केमध्ये, त्याच्यावर वर चढून त्यांनी अजान दिली. म्हणजे एक असा व्यक्ती ज्याला समाजामध्ये कोणत्याच प्रकारचे स्थान नव्हते, परंतु प्रेषित मोहम्मद यांनी त्यांना त्या मक्केमध्ये जे आपण काबा घर, ईश्वराचं घर म्हणतो, त्याच्यावर चढून, म्हणजे त्यांचे पाय त्याच्यावर होते, त्याच्यावर चढून त्यांनी ते अजान दिली. हा आदर्श निर्माण केला समानतेचा. तसेच प्रेषित मोहम्मद यांनी सांगितलं की कोणता अरब कोणत्या गैर अरबवर वर्चस्व करणार नाही, किंवा कोणता गैर अरब कोणत्या अरबावर, कोणता गोरा कोणत्या काळ्यावर, कोणता काळा कोणत्या गोऱ्यावर, कोणता गरीब कोणत्या श्रीमंतावर, ना कोणता श्रीमंत कोणत्या गरीबावर कोणत्याच प्रकारचं वर्चस्व प्रस्थापित करणार नाही. तुमच्यामध्ये सर्वांमध्ये समानता आहे. तुम्हाला एका ईश्वराने निर्माण केलं आणि एका आई बापापोटी तुम्ही निर्माण झाले आहे. म्हणजे आपण संपूर्ण लोक एक समान आहोत. हा मूळ संदेश होता प्रेषित मोहम्मद यांचा. प्रेषित मोहम्मद ज्या काळी होते त्या काळी स्त्री भ्रूण हत्या हे आज आपला सामाजिक विषय आहे. तो त्या काळी स्त्री भ्रूण हत्या म्हणजे जेव्हा मुलगी जन्मली त्या काळी त्याला जन्मताच त्याला दफन करण्यात येईल जमिनीमध्ये, आणि स्त्री किंवा मुलगी जन्मली तर तो अशुभ काळ मानला जाईल. म्हणजे त्याला लोक त्या कुटुंबाला बोलत नसे. अशा काळामध्ये प्रेषित मोहम्मद यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या घरी जर मुलगी जन्मली 2 किंवा जास्त, आणि तुम्ही त्याचं जर चांगलं पालन पोषण केलं, संगोपन केलं, तिला चांगल्या ठिकाणी तुम्ही तळ पाहिला, तर अशा तुमच्या या कार्यामुळे ईश्वर खुश होणार आणि तुमचे स्थान माझ्यासोबत स्वर्गामध्ये असणार. म्हणजे प्रेषित मोहम्मद यांनी सांगितलं की मुलगी किंवा महिला, स्त्री ही आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. तिला नाहक कत्ल करू नका, म्हणजे तिची आत्महत्या तिला मारू नका, कारण की तिला बी त्या ईश्वरांनी जन्म दिला ज्यांनी तुम्हाला आणि आम्हा सर्वांना दिला. तिला जन्म दिला म्हणजे त्याची साधन सामुग्री, त्याची खाण्याची व्यवस्था सुद्धा ईश्वरांनी निर्माण केली. तर तुम्ही त्याला भीतीपोटी किंवा समाज काय म्हणणार या गोष्टीमुळे तिला मारू नका. यामुळे स्त्रियांचं स्थान एवढं निर्माण झालं होतं की कोणत्याच प्रकारे त्यानंतर स्त्री भ्रूण हत्या किंवा मग ते महिलांना दफन करण्याचा विधी हा संपूर्ण त्या समाजातून उच्चाटित झाला होता, त्याचा नायनाट केला होता. कारण की त्यांनी सांगितलं होतं ईश्वरांनी या गोष्टीला स्वर्ग आणि नरकाशी जोडून दिलं होतं की तुम्ही जर यांना असं करणार तर तुम्ही किती नमाज पडली, पठण केली, कुराण पडलं, आणि जर यांच्यावर अत्याचार केले ना अशा गोष्टी केल्या तर तुम्हाला कधीच ईश्वर माफ करणार नाही. त्यानंतर ईश्वराचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी शेजाऱ्याबद्दलचे अधिकार दिले.
शेजारी म्हणजे कोण, तर आपल्या घराच्या बाजूलाच नव्हे तर तुम्ही जिथं काम करता, तुम्ही जिथं कुठे राहता ते तुमचे शेजारी, त्या शेजाऱ्याचे इतके अधिकार दिले की त्यांचे सहकारी जे साहबा होते त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या संपत्तीतला काही हिस्सा त्यांना का देऊन टाकतात की काय ईश्वरांचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. म्हणजे त्यांनी त्यांना इतके अधिकार दिले. त्याच्यातलं एक उदाहरण असं आहे की एखादा व्यक्ती तुमच्या घराजवळला शेजारी जर रात्री उपाशी पोटी झोपला आणि तुम्ही पूर्ण पोट भरून झोपले तर तुम्ही त्यावेळेस इमानधारक ना, म्हणजे तुम्ही मुस्लिम ना. म्हणजे तुमचं पहिले कर्तव्य हे आहे की तुमच्या शेजाऱ्याकडे पाहावे, त्यांच्याकडे काय आहे की नाही आणि त्याची शहानिशा करून त्यांना द्यावे ते, आणि नंतर तुम्ही तुमचं स्वतःचं पोट भरा. त्यानंतर प्रेषित मोहम्मद यांनी आज समाजामध्ये जे आज चालू आहे बलात्कार, व्यभिचार, याबद्दल खूप कठोर शब्दात त्याची निर्भत्सना केली. त्यांनी सांगितलं की व्यभिचार समोर फडकू नका, ते खूप मोठा पाप आहे. याच्या विरुद्ध त्यांनी जे विवाह आहे त्याला उच्च स्थान दिलं. जर विवाहाला तुम्ही जर सोपं केलं तर या गोष्टीपासून तुम्ही दूर राहणार, आणि जर तुम्ही विवाहाला अवघड करून टाकलं तर मग या गोष्टीचं साहजिक नैसर्गिक आहे ते होणार. त्यामुळे व्यभिचार खूप मोठा पाप ठरवला आणि याची शिक्षाही खूप मोठी आहे. त्याच्यामुळं त्या काळचा जो व्यभिचार जो पसरला होता त्याला प्रेषित मोहम्मद यांनी आपल्या समाजातून उच्चाटन करून टाकलं, आणि आज लगत जे लोक प्रेषित मोहम्मद यांना मानतात ते या गोष्टीपासून दूर असतात. दुसरी महत्वाची गोष्ट आत्महत्या. आत्महत्याबद्दल प्रेषित मोहम्मद काय म्हणाले? प्रेषित मोहम्मद म्हणाले की हे जे जीवन भेटलेलं आहे आपल्याला या जगामध्ये ते खूप मौल्यवान आहे. या जीवनामध्ये तुम्ही जे काही करसाल याच्यानंतरचं जीवन, ज्याला आपण महाप्रलय म्हणतो, पारलौकिक जीवन आहे, त्यानुसार त्याचं ठिकाण ठरणार की तो स्वर्गामध्ये जाणार की नरकामध्ये. या जीवनामध्ये किती संकट आले, किती दुःख आले, किती निराशा आली, तर हा पर्याय कधीच निवडू नये आत्महत्येचा. कारण की अल्लाह स्वतः कुराणमध्ये सांगतो की मी तुम्हाला निर्माण केलं तर तुमचे दुःख, तुमचे जे कोणत्या तुमच्या समस्या आहे त्याचं निराकरण करणं माझं कर्तव्य आहे. तुम्ही फक्त आपलं कार्य करत जा, म्हणजे मेहनत करत जा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. परंतु जो व्यक्ती स्वतःचा आत्महत्या करणार तर ईश्वर त्याला कधीच माफ करणार नाही आणि तो सदैवासाठी नरकामध्ये जळणार. या गोष्टीमुळं आणि या संदेशामुळं आज आपण पाहतो की जो प्रेषित मोहम्मद किंवा कुराणला मानणारा समाज आहे तो या गोष्टीपासून खूप दूर आहे. कारण की त्यांना माहित आहे काही झालं तरी ईश्वर, अल्लाह ह्या समस्यातून, या संकटातून दूर करणार, ही श्रद्धा असते त्यांना. परंतु जे लोक मानत नाही, त्यांना ईश्वराला मानत नाही, निराशेमध्ये राहतात, ते स्वतः आत्महत्या करतात. तर कुराणमध्ये आत्महत्येला खूप मोठा पाप ठरवण्यात आलेला आहे प्रेषित मोहम्मद यांच्याद्वारे. जे कोणी माझे बांधव आणि बंधू आहे त्यांच्या मनामध्ये जर कधी असा नकारात्मक विचार आला तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की ज्या ईश्वराने तुम्हाला जन्म दिला त्यांनीच आपल्या संपूर्ण आपल्या व्यवस्थेची, आपल्या जीवनाची व्यवस्था करून टाकली की आपल्याला काय काय गोष्टी पाहिजे, काय काय नाही पाहिजे. आज आपण बघतो की जर कोणत्या व्यक्तीला कर्ज किंवा कोणत्या या गोष्टीद्वारे तो व्यक्ती आत्महत्या करतो, परंतु त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की हे कर्ज काय 2 लाख रुपये, करोड रुपये, कोटी रुपये हे का नवीन जगातून नाही आले. हे ज्या लोकांपाशी आहे पैसे तर त्यांना सुद्धा ईश्वराने दिलेले आहे. मग ईश्वर असं म्हणतो की तुम्ही आपलं कार्य, आपली मेहनत करत जा, देणारा तो आहे, आणि संपूर्ण जीवन नष्ट करणे हा खूप मोठा पाप आहे. याच्यानंतर त्याचा हिशोबही नाही होणार, ते सदैवासाठी नरकामध्ये जळणार. तर या गोष्टीपासून सर्वांनी वाचावे. नंतर प्रेषित मोहम्मद यांनी सांगितलं की आपले माता पिता आणि नातेवाईक यांच्यासोबत खूप चांगले वागा. कुराणमध्ये येते एक श्लोक आहे, माता पित्याशी सद्व्यवहार करा आणि त्यांच्या विरुद्ध ब्रश शब्द देखील काढू नका. ब्रश शब्द म्हणजे अरे असं म्हणतो ना आपण, ते सुद्धा काढू नये. म्हणजे ईश्वराने आई वडिलांना इतकं मोठं स्थान दिलं. प्रेषित मोहम्मद सांगतात की माँ के कदमों के नीचे जन्नत है और जन्नत का दरवाजा बाप है, वडील. म्हणजे तुम्ही किती चांगलं कार्य केलं, तुम्ही किती हज केले किंवा किती दान धर्म केले, परंतु आई वडिलांशी तुम्ही चांगले वागले नाही आणि त्यांच्याशी सद्वर्तनाने वागले नाही, त्यांचा तुम्ही हक्क नाही दिला, तर तुम्हाला स्वर्ग किंवा महापर्ल्यामध्ये कोणत्याच ठिकाणी स्थान मिळणार नाही. प्रेषित मोहम्मद यांच्याजवळ एक व्यक्ती आला आणि तो म्हणाला की माझा मुलगा माझ्यावर ज्याचं पैसा खर्च करत नाही. तर प्रेषित मोहम्मद यांनी त्या मुलाला बोलविले, त्याला पाहिले आणि नंतर त्याला सांगितले की तुझा पैसा आणि तू हे संपूर्ण आई वडिलांसाठी आहे. कारण की तुला जन्म आणि हे जग ज्यांनी दाखवलं ते तुझ्यासाठी सर्वप्रथम आहे. त्याची अवहेलना करू नका. त्याची जर अवहेलना केली तर ईश्वर नाखुश होऊन त्यांना नरकामध्ये स्थान देणार. म्हणून आज आपल्याला इस्लामिक देश किंवा मुस्लिम समाजामध्ये वृद्धाश्रम या गोष्टी दिसत नाही. अशा संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये आमचे सर्वांचे प्रेषित हजरत मोहम्मद यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या जे आज आपल्याला आपल्या जगामध्ये दिसत आहे की जे लोक त्यांना मानतात तिथे ती व्यवस्था आहे. अशा प्रकारे आपण अशा महान क्रांतिकारक प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त एक प्रण घेऊया की आपल्या समाजामध्ये जे कुरूप प्रथा, वाईट चालीरीती, धार्मिक भेद हे जे चालू आहे
यांना दूर करून एक चांगला नीतिमत्त समाज निर्माण करूया. एवढे बोलून मी माझे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावरील 2 शब्द संपवितो आणि तुम्हाला पुन्हा एकदा प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.